तर कसा काय पब्लिक मस्त ना मजेत ना. तर आपलं स्वागत आहे आपल्या नवीन दैनंदिनीमध्ये. अचानक मला मित्रांचा फोन आला, चल म्हणे पंकज आपल्याला जायचंय जत्रेत. म्हणलं चला तुम्ही म्हणशान तसं. लगेच आम्ही सगळेजण निघालो जत्रेत जायला. आज सगळेजण आज खूप खुश होते, आनंदात होते एकदम. आपल्याला लगेच साईभाऊ आले. लगेच साईभाऊ म्हणे काय मित्र लोकेशन. म्हणलं काय लोकेशन आहे, चल सगळे जाऊ आपण सोबत. इतकी गर्दी होती बघा मित्रांनो, काल आम्ही गेलो होतो ना, खूप गर्दी होती. हे सगळे आपली पब्लिक लगेच सगळे मित्र म्हणे मोठ्या पाण्यात बसायचं. म्हणलं तुम्ही म्हणशान तसं. त्याच्यात आपल्याला साईभाऊ भेटले. साईभाऊ म्हणे काय लोकेशन. म्हणलं काहीच नाही भाई, एकदम बाय. लय गर्दी होती मित्रांनो, काल एकदम भारी पाळणे लागलेली होती मित्रांनो. मस्त पैकी त्याच्यात आपल्याला गेस्ट का ते भेटले. म्हणे कसं आहे म्हणे एक जय साईनाथ. लगेच रोहित भाऊ तिकीट वगैरे काढलं. लगेच त्याच्यात 2-3 मित्र भेटले. लगेच म्हणे चला आपल्याला बसायचे. सगळेजण आम्ही सोबत होतो मित्रांनो, खूप आनंद होतो आम्ही. लगेच आपली वेळ आली बसायची. आपण बसलो मस्त पैकी. काही नाही, एकदम आम्ही आनंदात होतो मित्रांनो. नंतर ह्या वरतून नजारा खूप छान दिसत होता मित्रांनो, एकदम भारी दिसत होता. जेव्हा पाळण्याला सुरुवात झाली तेव्हा राहुल भाऊ इतके घाबरायला लागले, तुम्हाला काय सांगू. फुल एकदम भयान घाबरत होते मित्रांनो. आम्हाला खूप मजा येत होती मस्त पैकी. सगळं काही झालं खेळून वगैरे. आमचे राहुल भाऊ खूप घाबरलेले होते. तेवढ्यात आपल्याला मागे मित्र दिसले. म्हणे काय मित्र लोकेशन. म्हणलं काहीच नाही भाई, यांची एक व्हिडिओ घेऊन टाकली मस्त पैकी. सगळेजण आनंदात बाहेर आले मित्रांनो, एक नंबर. तो आनंद म्हणजे एकदम भारी होता मित्रांनो. लगेच सगळेजण म्हणे चला आपल्याला घरी जायचं. सगळं झालं खेळून, सगळे वगैरे फिरलो आम्ही मस्त. आजचा दिवस एकदम भारी केला मित्रांसोबत. मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय साईनाथ.